तुम्हाला माहिती आहे का, गेल्या 3 दिवसांपासून पंढरपुरात सुरू असलेल्या आमदार रोहित पवारांच्या त्या हाय व्होल्टेज आंदोलनाचा शेवट कसा झाला ते अन्नदात्यासाठी अन्नत्याग म्हणत रोहित पवारांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आणि कर्जमुक्ती योजनेतील जातक अटी रद्द करण्यासाठी विठुरायाच्या चरणी आमरण उपोषण सुरू केलं होतं। या आंदोलनाचा तिसरा दिवस अत्यंत नाट्यमय ठरला, कारण सातत्याच्या उपोषणामुळे रोहित पवारांची प्रकृती कमालीची खालावली होती। त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी कमी झाली होती आणि तरीही ते आंदोलनावर ठाम होते। उपोषणस्थळी त्यांची पत्नी, आई वडील आणि मुलं दाखल झाली तेव्हा बापाची ती थकलेली अवस्था पाहून संपूर्ण पवार कुटुंबासह अगदी लहान मुलांच्या डोळ्यातही अश्रू अनावर झाले, ज्यामुळे तिथलं वातावरण प्रचंड भावुक झालं होतं। आता प्रश्न असा आहे की हे आंदोलन नेमकं कसं सुटलं, तर या आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी अखेर राज्य सरकारचे संकटमोचक आणि मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः विमानाने सोलापूर गाठलं आणि ते थेट पंढरपुरात उपोषणस्थळी दाखल झाले। महाजनांनी सरकारतर्फे सकारात्मक मध्यस्थी करत शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्याचं आणि सकारात्मक निर्णय घेण्याचं ठोस आश्वासन दिलं। महायुती सरकारचे प्रतिनिधी म्हणून गिरीश महाजन यांनी स्वतः रोहित पवारांना लिंबू पाणी देऊन त्यांचे हे 3 दिवसांचे अन्नत्याग आंदोलन अधिकृतपणे मागे घ्यायला लावले। संपूर्ण राज्यभरातून महाविकास आघाडीचे नेते आणि हजारो शेतकऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता, ज्यामुळे सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता। रोहित पवारांच्या या धडाडीच्या आंदोलनाबद्दल आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा व्हिडिओंसाठी आपल्या बोल एमएचच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।